आज बनवली आहे डाळ पालकची रेसिपी। रोज रोज मुलांच्या टिफिन आणि नवरोबाच्या टिफिनला बनवायचं तरी काय सुचत नाही ना। आज मस्त झटपट होणारी डाळ पालकची रेसिपी बनवली आहे। चला तर मग पटकन सुरुवात करते। त्यासाठी मी कढईमध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी टाकते आणि मोहरी चांगली फुटल्यावर जिरं टाकायचं आहे। अर्धा चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे आणि अद्रक आणि लसूण ठेचून घेतला आहे मी। 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच एवढा अद्रकचा तुकडा होता। आता याला अर्धा मिनिटासाठीच परतून घ्यायचं आहे। रंग छान बदलला आहे, तांबूस कलर आला आहे। आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला टाकला आहे, त्यालाही आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि नंतर मीडियम साईजचाच मी एक टोमॅटो घेतला आहे, तोही टाकून आपल्याला इथं परतवायचा आहे। टोमॅटो मस्त नरम होण्यासाठी मी मीठ टाकलं आहे अर्धा चमचा एवढं। आता मीठ टाकल्यानंतर परतून झालं आहे, टोमॅटोही नरम झालेला आहे। 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे। गरम मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकतात। 4 चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, याच्याने भाजी मस्त दाटसर होते आणि चवही खूप छान लागते। कुठल्या मसाल्यांसोबत भाजून घ्यायचं आहे। आता मी इथं 250 ग्राम एवढी पालक बारीक कापून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कापलेली आहे आणि पालकलाही परतून घ्यायचं आहे। पालेभाज्या कोणत्याही असो दिसतात कढई भरून, पण परतून झाल्यावर एवढ्याशा होऊन जातात आणि पालकला स्वतःचंच खूप पाणी असतं, म्हणून ते पाणी सुटतं। आता परतून झाल्यानंतर मी इथं पाव कप एवढी चण्याची डाळ शिजवत ठेवलेली होती, ती टाकली आहे आणि चण्याची डाळमुळे ही भाजीला खूप छान चव येते। जास्त पाणी टाकणार नाही, चण्याची डाळ शिजलेलं जे पाणी होतं अर्धी वाटी एवढं तेच मी टाकलेलं आहे, कारण टिफिनची भाजी आहे। आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे, पाव चमचा एवढं। टोमॅटोमध्येही अगोदर आपण मीठ टाकलं आहे, त्या बजेटनुसारच मीठ टाकायचं आणि फक्त 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, गदक येऊ द्यायचं आहे। अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा। आता भाजीला छान गदक आला आहे आणि भाजी आपली इथं तयार झाली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात कोथिंबीर टाकू शकतात। मला कोथिंबीर आवडते म्हणून मी टाकली आहे। पालेभाजीमध्ये मोस्टली कुणी कोथिंबीर जास्त वापरत नाही। आणि ही आपली झटपट होणारी डाळ पालकची रेसिपी तयार आहे। तर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि कुकरमध्ये झटपट डाळ पालक कशी बनवायची ही रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। चला भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद।